ते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे 2 दिवस राज्याचं आणि देशाचं राजकारण या सगळ्या तुमच्या विधानाभोवती फिरते. राष्ट्रवादीकडून कुणी बोलत नसलं तरी असे दबक्या आवाजात चर्चा आहेच. काल आम्ही निलेश लंकेंना पण विचारलं की तुम्हाला काय वाटते की आता फडणवीस त्यावर म्हणतात की डुबत्या जहाजात जाणार कोण, म्हणजे काँग्रेस डुबतं जहाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग भाजपा काय? भाजपा काय? बघा, मी काय गुगली वेगळी या धंदे करत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे वाटतं ते मी बोलतो. मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, जर मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृतीविरुद्ध ठामपणे लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. हे जनता पक्षाच्या काळात झालं होतं. काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्याच्या आधी काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेस केव्हा मजबूत होईल? राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणानं, त्या सगळ्यांना आधी एकत्र आलं पाहिजे आणि ती प्रक्रिया सुरू होईल. आणि त्यासाठी असं म्हणालो मी की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच जे आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे. बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत. आम्ही राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणारच, आम्ही तुमच्याबरोबर राहणारच. पण आधी काँग्रेस ही इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदींना हे आव्हान निर्माण झालं पाहिजे. आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेस कधी बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेसने कायम या देशाच्या लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे. त्याचा 1% काम भारतीय जनता पक्षानं केलं असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही. मुळात ते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते, हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हते, महाराष्ट्रातल्या सीमा प्रश्नाच्या लढ्यात नव्हते, हे मराठी माणसाच्या लढ्यात नव्हते, हे हिंदुत्वाच्या लढ्यात तर कधीच नव्हते. 1992 साली मुंबई महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा रक्त सांडत होतो, तुरुंगात जात होतो अयोध्येनंतर, तेव्हा हे सगळे घरातच बसून होते. हे कुठे बाहेर पडले? हे डरपोक लोक आहेत. आणि त्याच्यामुळेच अयोध्येमध्ये जे राम मंदिर करसेवकांच्या रक्तातून निर्माण झालं, त्या राम मंदिरातल्या दानपेट्या चोरल्या जात आहेत ह्यांच्या काळामध्ये. 5 कोटी 10 कोटी किती आकडे आहेत, दानपेट्या राम मंदिरातल्या चोरल्या जात आहेत. ह्याच्यावरती नरेंद्र मोदी यांनी एक अक्षर काढलंय का फडणवीसांनी एक अक्षर काढलंय का तोंडातून? प्रभू श्रीराम अयोध्या सोडून जाईल हे डुबतं जहाज बघून यांचं वनवासात अशी परिस्थिती आहे.